मुंबईतल्या रेल्वे स्थानकांलगतचे जे रस्ते आहेत तिथून मुंबईकरांना रेल्वे स्थानक विनाव्यत्यय गाठता यावं यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी विशेष निर्देश दिलेले आहेत आणि या निर्देशांनुसारच रस्त्यांलगतचे जे फेरीवाले आहेत किंवा जे अनधिकृत बांधकामं आहेत ते तात्काळ हटवण्यात यावीत असे हे आदेश दिलेले होते आणि या आदेशांनुसारच काही मुंबईतल्या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांलगतचे जे फेरीवाले आहेत किंवा जे अनधिकृत बांधकाम आहेत त्यावर मुंबई महानगरपालिकेकडून कारवाई सुद्धा करण्यात आलेली आहे। खरं तर मुंबई महानगरपालिकेकडून वेळोवेळी जी कारवाई आहे ती अनधिकृत बांधकामं असेल किंवा अनधिकृत फेरीवाले असतील यांच्यावरती करण्यात येते, त्यामुळे रस्ते मोकळे राहतात। पण या नियमितच्या कारवाईसोबतच काही विशेष कारवाईची जी मोहीम आहे ती मोहीम सुद्धा आता मुंबई महानगरपालिकेने राबवलेली आहे। मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनानुसार अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना हे निर्देश दिलेले आहेत। खरं तर मुंबईमध्ये वर्दळ करण्यासाठीचा जो काही त्रास होतो तो प्रामुख्यानं मुंबईकरांना सकाळी आणि संध्याकाळी ज्या कार्यालयाच्या वेळा असतात त्या वेळा गाठताना खूप त्रास जो आहे तो कधीकधी या फेरीवाल्यांमुळे मुंबईकरांना सततचा सहन करावा लागतो आणि हाच त्रास आता भविष्यात सहन करता येऊ नये किंवा मुंबईकरांचा जो प्रवास आहे तो सुखकर व्हावा यासाठी ही विशेष मोहीम आता पालिकेने हाती घेतलेली आहे। आणि या सगळ्या संदर्भातच काही महत्त्वाची जी रेल्वे स्थानकं आहेत ती रेल्वे स्थानकांच्या लगत जे काही अनधिकृत फेरीवाले आहेत किंवा अनधिकृत बांधकामं आहेत त्यावर आता महानगरपालिकेने कारवाई केलेली आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून कोणत्या रेल्वे स्थानकावर महानगरपालिकेने कारवाई केली आहे ते जाणून घेऊया। छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक, चर्चगेट रेल्वे स्थानक, मस्जिद बंदर रेल्वे स्थानक, सँडर्स रोड रेल्वे स्थानक, रे रोड रेल्वे स्थानक, डॉकयार्ड रेल्वे स्थानक, भायखळा रेल्वे स्थानक आणि मुंबई रेल्वे स्थानक। मुंबईतल्या या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर सकाळी आणि संध्याकाळी मोठ्या प्रमाणात मुंबईकरांची कार्यालयाच्या वेळा गाठताना किंवा घराच्या वेळा गाठताना ही गर्दी होते आणि प्रामुख्याने संध्याकाळच्या आणि सकाळच्याच वेळेत या रेल्वे स्थानकांलगतचा जो काही रस्त्याचा भाग आहे तिथं मोठ्या प्रमाणावर फेरीवाल्यांची जी वर्दळ आहे ती पाहायला मिळते, फेरीवाल्यांची गर्दी जी आहे ती पाहायला मिळते आणि त्यामुळेच आता हा रेल्वे स्थानकांलगतचे जे रस्ते आहेत ते आता रस्ते मोकळे असतील, त्यामुळेच नागरिकांना रेल्वे स्थानकातून ये जा करताना सुलभरित्या ते ये जा करू शकतील याच उद्देशाने महानगरपालिकेने ही कारवाई केलेली आहे। त्यामुळेच आता येत्या काळात या कारवाईला कितपत यश मिळतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सोबतच मुंबई महानगरपालिकेची ही जी विशेष मोहीम पालिकेने हाती घेतलेली आहे ती किती दीर्घकाळ टिकते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट।